हॅलो. एक हाती भगवा दुजा हाती भवानी, पाळी शोभेचंद्र करे काणी मोत्याचे मणी, चाल करी वाघाची अंगार जणू नयनी, काय रेखावे रूप तुझे असा शोभे स्वराज्य धनी. आपल्या रयतेच्या राजाला करूया मानाचा मुजरा आणि घेऊन त्या मैदानाच्या आतमध्ये पहिली मॅच अर्थात शिरवणे 11 शिरोणे विपक्ष ऐरोली या दोन संघादरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेक अर्थात नशिबाचा कौल नक्कीच जिंकला तो ऐरोली संघानं प्रथम क्षेत्ररक्षकाने निर्णय घेतलाय आणि शिरोळे संघानं आमंत्रित केलं गेलंय आणि शिरोळे संघाची सलामी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते अर्थात प्रथम आणि विराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला ते अर्थात प्रथम आणि या नॉन एंडला पाहायला मिळेल अर्थात विराज. तर ऐरोली संघाच्या बाजूने आपण जर पाहिलं तर सांघिक पहिला आणि वैयक्तिक पहिल्या घेऊन अर्थात गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गौरव. पंचांचा इशारा आला. लेट्स प्ले सामन्याला सुरुवात. 4 षटकांचा हा सामना असणार आहे. यस पहिलाच बॉल जे आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईकला ते अर्थात प्रथम पहिलाच बॉल फेस करणार गोलंदाज गौरव यांचा. दोन्ही संघाला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आपला चांगला खेळ आम्हाला पाहायला मिळो. पहिलाच बॉल एक भन्नाट वेग पाहायला मिळाला. पडल्यानंतर आपण जर पाहिलं त्या प्रकारे उचली घेतली नक्कीच बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारे संपर्क ते पाहायला मिळाला नाही. बाकी उर्वरित काम केलं ते अर्थात यष्टी रक्षकांना. पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलनं नक्कीच सुरुवात केली आहे गोलंदाज गौरव यांना. पहिलाच बॉल आपल्याला एक सुंदर गतीमध्ये अचूक लाईन लेंथवरती आपल्याला रिलीज करताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूनं पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू होता. आपण पाहिलं तर बॅटची नक्कीच लिडिंग गेज घेतले. पंचांचा इशारा आलाय. कोशांकी क्षेत्र अर्थात डिक्लाव झोन मध्ये नक्की चेंडू ट्रॅव्हल झालाय. एका धावेने मात्र श्री गणेशा केलाय तो आता शिरवणे संघाचा. प्रथमांच्या बाद होता आपल्याला ही एक धाव पाहायला मिळाली. भन्नाट गोलंदाजी इथे पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळत आहेत गौरव. पुढचा बॉल आपण पाहताय पंचांचा इशारा आलाय नो बॉल. एक अधिकची उचली नक्कीच घेतली. खेळपट्टीचा आपण जर अभ्यास केला तर नक्कीच कुठेतरी चला खेळाडूंना विनंती असणार आहे आपण पंचांजवळ कोणती चला पंचांना विनंती असणार आहे आपण विचार विनिमय करून योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. पंचांचा इशारा आलाय. स्वर चढू नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर निर्णयामध्ये थोडासा बदल केला गेलाय कारण पंच +1 आहे का. ओके थँक्यू. एक अतिरिक्त धाव नक्कीच पाहायला मिळाली. ते अर्थात जितेश पाटील. चला पंचांना विनंती थोडं स्पीडअप करायचं आहे. लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल फेस करणार ते गोलंदाज गौरव यांचं. अकूट टप्प्याचा चेंडू होता. पंचांचा इशारा आलाय. वाईट बॉल एक अवांतर धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने भर होताना आपल्याला पाहायला मिळते. शिरवणे संघाचा विचार केला तर मात्र एकेरीवरती अधिकचा भर इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर गोलंदाज थोडासा म्हणजे नक्कीच खालीचा वाटा म्हणावा लागेल कारण आपण पाहिलं गेलं तर 3 अतिरिक्त धावा नक्कीच या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र पुन्हा एकदा पंचांना कवायत करायला लावणार हा चेंडू इथे पाहायला मिळतोय. इथे मात्र स्क्वेअर लेग पंचांनी मात्र दंडित केले गेले. नो चेंडू डिक्लेअर घोषित केला गेलाय. पंच एकच धाव आहे ना. ओके थँक्यू. नेक्स्ट बॉल नक्कीच फ्रीड असणार आहे. दिवाळीचा बोनस आहे त्या प्रकारे हा स्वीकार करणार का की त्याच्यावरती अंकुश लावला जाईल हे पाहावं लागणार आहे. इथे मात्र पुन्हा एकदा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा आलाय. पुन्हा एकदा हात समांतर करायला लावलाय. इथे मात्र अतिरिक्त धावांचा पाऊस पाडण्यामध्ये मात्र मोलाचा वाटा राहतो अर्थात गौरव यांचा
कारण आपण पाहायला गेलं तर अतिरिक्त धावांमध्ये अधिकचा भर त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतोय. मोठी विकेट नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा केली, मात्र अधिकचा धावांचा पाऊस मात्र गौरव यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फ्रेड मात्र इथं कंटिन्यू असणार आहे. इथे मात्र जितेश ह्याच्यावरती कसं हवे होणार हे पाहावे लागणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू, वारंवार दिशाहीन चेंडू इथे पाहायला मिळते. पंचांना मात्र वारंवार कवायत करायला लावणार हा चेंडू इथे पाहायला मिळतोय. गौरवला मात्र इथे कान मंत्र द्यावा लागणार आहे. तर आपण व्हेरिएशन परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. क्रिकेट असो वा आयुष्य, परिवर्तन करावं लागतं. मग ते परिवर्तन अचूक वेळेला आणि अचूक ठिकाणी करावं लागतं. इथे मात्र ठिकाण चुकते ते अर्थात गोलंदाज गौरव यांचं. पुन्हा एकदा आपला बॉलिंग ट्रॅक थोडासा कालमंत्र नक्कीच दिला गेलाय. त्याच प्रकारे गोलंदाजी केली जाईल का हे पाहावं लागणार आहे. सुरेख चेंडू, एक वेगवान फटका, लेग बाईस पंचांचा इशारा आलाय. 1D धावसंख्येत 1 ने वरतून आपल्याला पाहायला मिळते. एका धावसंख्येने आपण संघ धावसंख्या पाहिली तर अर्थात 9 धावा. एक गड्याच्या मध्ये आपल्याला ही धावसंख्या पाहायला मिळते. अर्थात शिरवणे संघाची पहिली षटक करतात. ओव्हर नंबर 1 चा वाजवी खेळ नक्की ते समाप्त झालाय. एका षटकाखेर आपण जर पाहिलं की ते मोठी विकेट अर्थात विराज मात्र माघारी परतलेत आणि संघ धावसंख्येत आपण पाहिली तर 9 धावा आपल्याला तुर्तासरी तालुक्यात पाहायला मिळत आहेत. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन जातात गोलंदाज संदेश. तर आपण मित्रांनो पाहिलं सलामी आली जोडी आपण नक्कीच पाहायला मिळते. प्रथम आणि विराज मात्र विराज नक्कीच माघारी परतलेत. आता मात्र जितेश आणि प्रथम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. संघ थोडं अडचणीमध्ये आहे कारण आपण पाहायला गेलं तर 4 षटकांचा सामना आहे. समोरच्या संघाचा विचार केला तर तेवढाच मातब्बर संघ आहे आणि त्या संघाचे जर 2 हात करायचा असेल तर मात्र धावांचा डोंगर, धावांचा पाऊस मात्र नक्कीच आपल्याला करावा लागणार आहे. पहिलाच बॉल संदेशांचा स्ट्राईक एंडला ते अर्थात प्रथम आपल्याला पाहायला मिळतात. चला ऑन फील्ड पंचांना विनंती असताना आपण सुद्धा थोडंसं स्पीडअप करायचं आहे. अधिकचा वेळ आपण सुद्धा घ्यायचा नाहीये. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलचा आघात करण्याचा प्रयत्न. येथे मात्र फिल्डर डाऊन द बॉल. विकेट नंबर 2 अर्थात धक्का क्रमांक 2. प्रथम बॅक टू द पवेलियन. मित्रांनो इथे मात्र प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण मोठे मोठे तारे सितारे यांना मात्र माघारी परतवण्यामध्ये संदेश आणि त्यांना आपण पाहिलं तर गौरव यांना मात्र चांगली कामगिरी केली आहे. इथे मात्र प्रथम यांना माघारी परतवलंय. कुठेतरी मी मगाशी म्हणालो शिरोडे संघ अडचणीमध्ये आहे, अडचणीतून बाहेर काढायचा आहे. तो प्रयत्न नक्कीच केला, तो मात्र प्रयत्न ते असफलता आपल्याला पाहायला मिळते आणि एक मोठी विकेट अर्थात प्रथम बॅक टू द पवेलियन. चला विनंती असणारे शिरोडे संघाला आपण न्यू बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. प्रत्येक संघाला सुद्धा विनंती असणार आहे आपण इन आणि आउट थोडं फास्ट करा. आयोजकांच्या वतीनं आपल्याला एक मित्रत्वाची बंधुत्वाची विनंती असणार आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत ते अर्थात सिद्धू कुंभार. सलामी जोडी या मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळाली. ती विराज आणि प्रथम. आता मात्र जितेश आणि सिद्धू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्राईक एंडला ते अर्थात सिद्धू कुंभार. शिरवणे गावचा सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. तर बॉलिंग ट्रॅक वरती आहे ते अर्थात संदेश. पहिल्याच चेंडूवरती नक्कीच आपल्या खात्यामध्ये एक मोठी विकेट आल्यानंतर नक्कीच आत्मविश्वास होणार असेल. पहिलाच बॉल फेस करतात. इथे मध्ये लो फुलला चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती. विकेटचा पतन. धक्का क्रमांक 3. तू चल मैं आया असं काही चित्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण केलं गेलंय त्या अर्थात संदेशानं. कारण आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती एक मोठी विकेट ती अर्थात प्रथम यांची. त्यानंतर आपण पाहिलं तर सिद्धू कुंभार आले आणि आले काय नाही गेले काय. नेक्स्ट बॉलमध्ये नक्कीच त्यांची सुद्धा विकेट आपल्याला पाहायला मिळाली. संदेशचं नक्कीच कौतुक करावं लागेल. 2 चेंडू अद्याप हाताळले गेलेत आणि 2 चेंडूवरती 2 मोठे धक्के अर्थात सिद्धू आणि प्रथम आपल्याला माघारी भरताना पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्थात सागर सिंग. तर इथे मात्र संदेशांचं कौतुक करावं लागेल. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. येथे आजच्या दिवसातील पहिले हॅट्रिक साधली जाईल का, की त्या हॅट्रिक वरती अंकुश येथे लावला जाईल का सागरांच्या माध्यमातून हे पाहावं लागणार आहे. नक्कीच संदेशांचं कौतुक करावं लागेल. पहिलाच बॉल आता फेस करणार सागर. इथे मात्र भिरकावला चेंडू हवेमध्ये आहे
आणि ते मात्र आपण पाहायला गेलं नक्कीच नशिबानं साथ दिल्याचं नक्कीच म्हणावं लागेल. कारण आपण पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हर त्याच्यामध्ये नक्कीच खेळलेला फटका होता. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता, खेळाडू नक्कीच दूरवर राहिले. अन्यथा आपण जर पाहिलं तर नक्कीच चेंडू विसवला गेला असता. माझा क्रिकेट आहे मित्रांनो, इथे जर तरला खूप अंतर आहे आणि त्यामध्ये आपण पाहायला गेलं नक्कीच 2 धावा इथे नक्कीच घेतल्या गेल्यात. पुढचा बॉल, सुरेख चेंडू इथे पाहायला मिळतोय. अचूक लाईन आणल्यावरती नक्कीच चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. बाकी उर्वरित काम यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना मग आपण जर पाहिलं तर मागील चेंडूवरती नक्कीच दुहेरी धाव आपल्याला इथे पाहायला मिळाली. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या नक्कीच भर होताना आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा. सुरेख चेंडू, एक वेगवान भन्नाट वेग इथे पाहायला मिळतो. वेगावरती स्वार होताना आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज संदेश. मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर मी ऐरोली संघाचा प्रथमच हा सामना पाहतोय. नक्कीच एक भक्कम स्थिती जर पाहिली गेली तर गोलंदाजी नक्कीच त्यांची पाहायला मिळते. पुढचा बॉल नक्कीच चेंज ऑफ नक्कीच पाहायला मिळाला. शॉर्ट मिड विकेटला नक्कीच खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील आणि फेकी तत्व तर आपण जर पाहिलं तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एकेज मात्र दुहेरीमध्ये रूपांतर केले. पंचांचा इशारा आला. षटक क्रमांक 2 अर्थात ओव्हर नंबर 2चा खेळ नक्की समाप्त झालाय. 12 चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख चेंडू पाहायला मिळाला, मात्र थोडासा वेगवान दिशाहीन चेंडू ते पाहायला मिळाला. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने भर होताना आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळाला. आपण जर पाहिलं त्या एका धावेने पुन्हा धावफलक वधारले. धावसंख्येला ते अर्थात 22 धावा आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 4चा खेळ आपण पाहताय. बॅटची नक्कीच लिडिंग घेतले. चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः राजकुमार चेंडू खाली येत होत्या, मात्र आपण जर पाहिलं गेलं तर नोमॅन चेंडू नक्कीच ट्रॅव्हल झालाय. इथे मात्र चोरटी धाव, दिवसा धावल्या धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. या 2 धाव्याने धावफलक नक्कीच वधारले, सरसावलं. धावसंख्या ते अर्थात 25. 6 गाड्यांच्या मधल्या 25 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. प्रथम बॅटिंग करत असताना अर्थात शिरवणे 11 शिरवणे संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये झुंज येताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल, पुन्हा एकदा आघात करण्याचा प्रयत्न होता. बॅटची नक्की लिडिंग एज घेतले आणि या चेंडू आपण जर पाहिलं तर डिक्लेअर झोन अर्थात घोषांग क्षेत्रामध्ये नक्की ट्रॅव्हल झालाय. या एका धाव्याने धावफलकामध्ये पुन्हा एकदा आपल्याला भर होताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या ते अर्थात 26 धावा. सुरेख चेंडू आपण जर पाहिलं करा तर स्क्वेलेशन नक्कीच खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं कलेक्शन पाहिलं. तेवढी चांगली फेकी मात्र येते. विकेट कीपर मात्र चुकी करता येतात आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. येथे 1 धाव येते, मात्र दुहेरी मात्र नक्कीच अंतर केलं गेले. पुन्हा एकदा 2 धावे येते आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धाव्याने धावफलकामध्ये संघात धावसंख्या नक्कीच वधारली जाते. धावसंख्येला ते अर्थात 28 धावा. 28. शेवटचा चेंडू, सुरेख फटका, त्याला मात्र विरकावलाय आणि शेवट चेंडूमध्ये नक्की शेवट गोड केलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा. या 6 धावे नक्कीच धावकामध्ये नक्कीच उडी घेतली आहे. धावसंख्येला ते अर्थात 34 धावा आणि 35 धावांचं आव्हान ठेवलंय त्या ऐरोली संघासमोर. मित्रांनो आपण जर पाहायला गेलात तर आता जो प्रेक्षक वर्ग जोडला गेलाय त्यांच्या माझ्याकडे नक्कीच सांगू इच्छितो. चालू असलेले मॅच अर्थात साई स्वरा गावदेवी ऐरोली विपक्ष शिरवले 11 शिरवणे या 2 संघादरम्यान ही विद्यमान लढत आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेक अर्थात नशिबाचा कौल नक्कीच ऐरोली संघाच्या बाजूने लागला.
हॅलो. हॅलो. आपल्या या स्पर्धा आपली पावसाळी रिपब्लिक बॉल क्रिकेट स्पर्धा इथे पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी नक्कीच प्रमुख उपस्थिती पाहायला मिळते ते अर्थात शिवसेना उप जिल्हा प्रमुख आदरणीय सन्माननीय विठ्ठलजी मोरे साहेब यांचं सुद्धा इथे शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा मी आयोजकांच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून सरांचं हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच ते फोटो सेशन नक्कीच केलं आहे. मित्रांनो, वर्षे 365 दिवस या स्पर्धेची आठवण नक्कीच इथे केली गेली आहे. सन्माननीय विठ्ठलजी मोरे साहेबला इथे पाहायला मिळत आहेत. नक्कीच क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रेम इथे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांच्या समेत आपल्याला पाहायला मिळतं आजच्या या स्पर्धेचे आयोजन करते अर्थात शिवसेना उपजिल्हा प्रमुख आदरणीय सन्माननीय संदीपजी पाटील साहेब. तसेच मी मान्यवरांचं नक्कीच पुन्हा एकदा आपल्या या स्पर्धेमध्ये अर्थात उपजिल्हा प्रमुख चषक 2024 या स्पर्धेमध्ये मनाच्या अंतःकरणापासून मी क्रिकेट समालोचक सिद्धेश रमेश गायकवाड आपलं सहर्ष स्वागत करतोय. आणि या मान्यवरांना सरांना विनंती असणार आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आणि आजच्या स्पर्धेचा या मेजवानीचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. जाऊ मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या सत्राला नक्की सुरुवात झाली आहे. 35 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलाईवडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते अर्थात निलेश भोईर आणि प्रीतम पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक ते अर्थात निलेश भोईर आणि नॉन स्ट्राईक ते अर्थात प्रीतम पाटील. तर बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळत आहेत. फर्स्ट ओव्हर घेऊन अर्थात प्रणित जोशी आणि यत्ता मात्र भिरकवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्ट मध्ये. एका गगनभेदी, एका शानदार रुबाबदार दर्जेदार षटकार. या 6 धावेने मात्र आपण जर पाहायला गेलं तर आघात केलाय तो प्रणितच्या गोलंदाजीवरती, आघात केलाय तो प्रणितच्या मात्र विश्वासावरती, आत्मविश्वासावरती. 35 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्षाचा पाठलाग करताना एक सुंदर सुरुवात पाहायला मिळाली. मित्रांनो, आपण पाहिलं मगाशी 35 धावांचा लक्षाचा पाठलाग करताना ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू नक्की डॉट, नंतर मात्र आघात केला गेलाय. पुढचा बॉल पुन्हा आकुटप्याचा चेंडू होता, त्याला मात्र भिरकवलाय. चेंडू हवेमध्ये, फिल्डर डाऊन द बॉल आणि येथे मात्र टिपलाय झेल. मात्र आपण पाहताय नक्कीच इथे निलेश भोईर याला मात्र माघारी परतवलंय. मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर मागील चेंडूवरती एक मोठा फटका पाहायला मिळाला, त्यानंतर मात्र निलेशला माघारी परतवलंय. मित्रांनो, आपण जर पाहिलं आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकताय रिप्ले मध्ये ज्या प्रकारे चेंडूवाला उचली घेतली, त्याला मात्र पॉईंटच्या दिशेने नक्कीच भिरकवण्याचा प्रयत्न होता, मात्र तो प्रयत्न नक्कीच असफल ठरलाय आणि ते मात्र आपली विकेट गमावले. ते अर्थात निलेश भोईर यानं नक्कीच नाराज आहे. मित्रांनो, मागाशी मला आपण पाहिलं एक मोठा फटका, त्यामध्ये चांगला कमबॅक केले गेले ते गोलंदाज प्रणित जोशी यानं. मित्रांनो, आपण म्हणतात ना एक तेरी तो एक मेरी, असं काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये तुरतात आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या प्रकारे आघात केला आणि त्यानंतर माझा थोडासा आत्मविश्वास थोडा कमी झाला, मात्र तो आत्मविश्वास कुठे ढळू दिला नाही तो गोलंदाज प्रणित यानं. आणि आपण पाहायला गेलात नक्कीच एक मोठी विकेट आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्थात इनॅट नंबर 3 चा खेळाडू जगदीश पगडे. शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय सन्माननीय विठ्ठलजी मोरे साहेब यांचा येतोजी सन्मान, कोळी साहेबांच्या शुभाशय सरांचा येतोजी सन्मान येथे केला जाईल. त्याला मायाची शाळ तसेच पुष्पगुच्छ देऊन सरांचा येतोजी सन्मान येथे केला जाईल. शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय सन्माननीय विठ्ठलजी मोरे साहेब यांचा येतोजी सन्मान येथे केला जात आहे. त्यांना मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सरांचा येतोची सन्मान येथे केला जात आहे. एक शाही सन्मान सरांचा नक्कीच. मित्रांनो, मागाशी म्हणालो की वेळ हा मिळत नसतो, वेळा काढावा लागतो, तसेच आणि आपला मौलिक वेळ सरांनी नक्कीच दिला. तसेच आदरणीय सन्मान विनोदजी कोळी साहेब यांचा येतोची सन्मान येथे केला जाईल. आपल्या सगळ्यांचे तरुणांचे आदरणीय सन्माननीय
विठ्ठलजी मोरे साहेब तसेच त्यांच्या समेत संदीपजी पाटील साहेब यांच्या शुभास्ते सरांचा यथोचित सन्मान येथे केला जात आहे. त्यांना मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सरांचा यथोचित सन्मान येथे केला जाईल. तसेच आजच्या स्पर्धेचे सर्व आदरणीय सन्माननीय संदीपजी पाटील साहेब यांचा सुद्धा यथोचित सन्मान येथे केला जाईल. त्यांना सुद्धा मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन सरांचा यथोचित सन्मान येथे केला जात आहे. नक्कीच सर आपण आलात आणि या स्पर्धेची नक्कीच शुभा वाढवलेत. धन्यवाद सर. जाऊ मैदानाच्या आतमध्ये एका षटकाचा वाजवी खेळ आपल्याला इथे पाहायला मिळाला. एका षटकाचा आपण जर धावसंख्या पाहिली तर एक गटाच्या मधल्यामध्ये 7 धावा आयर्लंड संघाची आपल्याला पाहायला मिळते. दुसरं सत्र आपण पाहताय 35 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्षाचा पाठलाग करताना एक मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर चांगला कमबॅक केलंय तर अर्थात गोलंदाज प्रणित जोशी आणि 35 धावांचं लक्ष आहे. कसा पाठलाग केला जाईल का त्याच्यावरती अंकुश लावला जाईल हे पाहावं लागणार आहे. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन जातात गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमेश कुंभार स्ट्राईकला ते अर्थात प्रीतम पाटील. लेफ्ट हँड बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. लेफ्ट हँड बॅटर राईट हँड बॅटर म्हटलं की थोडंसं नक्की क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला डोकेदुखी असते आणि ती डोकेदुखी नक्की निर्माण केली जाईल का हे पाहावं लागणार आहे. पहिलाच बॉल फेस करणार गोलंदाज प्रथमेश यांचा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती पाठवलाय फेकून दिलाय लांब 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 षटकार. काय फटका सजवलाय काय एक्झिक्यूट केलाय. ज्या प्रकारे चेंडू आला ना त्याला मात्र दिशा बाहेरची दाखवली आणि आपण पाहताय एक मोठा फटका पाहायला मिळाला. चेंडूला येऊ दिलं आणि त्याला मात्र आपण पाहताय ज्या प्रकारे आला त्या प्रकारे मात्र त्याला सीमारेषेच्या बाहेर फिरकवण्यात यश आलं. ते प्रीतम याला प्रथमेशचं मात्र चांगला कमबॅक केला चांगलं स्वागत केलं असं म्हणावं लागेल. पुढचा बॉल आता मात्र सुरेख चेंडू एक आपण पाहिलं तर यॉर्कर मध्ये चेंडू नक्की हाताळला गेला. इथे मात्र उभं ठेवलंय ते फलंदाज प्रीतम पाटील यांना. कारण आपण मित्रांनो मगाशी म्हणालो एक तेरी तो एक मेरी असं पुन्हा चित्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालंय. कारण मागील चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपण पाहताय एक्स्ट्रा कव्हर नक्कीच खेळून काढला खेळाडू आहेत चेंडू वरती येतील आणि फेकी करते मात्र आपण जर पाहायला गेलात तर एकच धाव इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॅकअप होता इथे पाहायला मिळालं. विराज यांच्या माध्यमातून आपण पाहताय धावसंख्येत 1 ने भर संघाची धावसंख्या नक्कीच 1 ने भर होताना आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा धावडकाचे आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं अर्थात ओव्हर नंबर 2 चा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुढचा बॉल सुरेख चेंडू वेगवान चेंडू इथे नक्कीच पाहायला मिळतोय. भन्नाट वेग चांगला कमबॅक करतायत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात प्रथमेश. कारण 35 धावा आहे धावा नक्कीच कमी आहेत आणि धावा जर कमी असतील तर मात्र नक्कीच कुठेतरी आपली गोलंदाजाची चमक मैदानाच्या आतमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे आणि तेच करण्याचा प्रयत्न इथे गोलंदाज अर्थात प्रथमेश कुंभार यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुढचा बॉल येथे मात्र भिरकावला समोरच्या दिशेला एक गगनचुंबी एक भन्नाट फटका 6 धावा षटकार. फॉर्च्यून इव्हेंट्सच्या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण स्क्रीनवरती नक्कीच पाहू शकता. एक मोठा फटका नक्कीच पाहायला मिळाला. या 6 धावे नक्की धावफलक वधारलाय सरसावलाय. संघाची धावसंख्या अर्थात 20 धावा. आता मात्र येणारे या चेंडू असतील 13 आणि 15 धावांची आवश्यकता असणार आहे. चला मित्रांनो मी पुन्हा एकदा लक्ष वेधतोय अर्थात नेक्स्ट मॅच वाशीगाव आरपी विपक्ष जय गजानन कुक्षेत. दोन्ही कॅप्टन्सना विनंती असणार आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. दोन्ही कॅप्टन्सना विनंती असणार आहे. पुढचा बॉल आपण पाहिलात तर नक्कीच कट केला. चेंडू नक्की ट्रॅव्हल झाला तो अर्थात गोशांकी क्षेत्रामध्ये. धावसंख्येत 1 ने भर होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. या एका धावेने जर आपण पाहिलं तर जगदीश वैयक्तिक धावसंख्या आपण जर पाहिली गेली तर अर्थात 7 धावे नक्कीच खेळताना पाहायला मिळतात. त्यांना 7 दिले ते अर्थात प्रीतम पाटील हे सुद्धा आपण पाहिलं गेलं तर नक्कीच 7 धावे खेळताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरा षटकाचा वाजवी खेळ नक्की समाप्त झालाय. धावसंख्या ते अर्थात 21 धावा. आता मात्र समीकरण थोडं नक्कीच चेंज झालंय कारण आता येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळते ते अर्थात राहुल पाटील यांचा संघ अर्थात वाशीगाव
त्यांना नक्कीच 2 हात न करताना पाहायला मिळतात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती येत्या मात्र आक्रमण आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळते. काय फटका सजवलाय, काय एक्झिक्यूट केलाय. आपण पाहिलं तर फटक्यामध्ये आहे वजन आणि या धावा मिळतील अर्धा डझन. गोलंदाज आपण जर पाहिलं तर सागर सिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल सांगता मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा चेंज झालंय. 8 चेंडूला 8 धावांची आवश्यकता आहे. सागर सिंग आणि यांचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पंचांना कवायत कर लावणारा चेंडू इथे नक्कीच पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त धाव नक्कीच अधिकचा उचली घेणारा चेंडू इथे पाहायला मिळाला. मित्रांनो, मी मगाशी म्हणालो आपल्याकडे धावा नक्कीच कमी आहेत आणि अशा वेळी जर आपण अशा प्रकारे चुका करत असाल पुन्हा एकदा आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एक सबमरीन डिलिव्हरी नक्कीच पाहायला मिळाली. पाणबुडी नक्कीच अशीच पाण्याखालून ट्रॅव्हल होते ना, त्याच प्रकारे चेंडू नक्की ट्रॅव्हल झाला आणि उर्वरित काम केलं ते अर्थात यष्टीरक्षकांना. आणि आपण पाहताय स्क्रीनवरती अर्थात शिवसेना उपजिल्हा प्रमुख आदरणीय सन्माननीय संदीपजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि या स्पर्धा अर्थात मानाची अभिमानाची स्पर्धा उपजिल्हा प्रमुख चषक 2024 आपल्याला पाहायला अनुभवायला मिळते. या स्पर्धेचा आज पहिला दिवस. अकुट टप्प्याचा चेंडू होता, समोर खेळून काढला क्षेत्ररक्षक, चेंडू खाली आलेत आणि येते मात्र फर्स्ट सेकंड थर्ड आणि येते मात्र चुकी 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 आणि चुकी. गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करेन, कारण मित्रांनो जाळं विणलं होतं आणि येथे मात्र थोडी चुकी आहे ती मात्र अंगलट येताना पाहायला मिळते. कारण आपण जर पाहायला गेलात तर नक्कीच झेल जर इथे टिपला असता तर मात्र समीकरण चेंज झालं असतं. मात्र आपण तुर्तास आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं 2 धावा नक्कीच खेळून काढल्यात आणि या 2 धावे नक्कीच समीकरण नक्कीच चेंज झालंय. कारण आता येणारे 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर 30 धावा 2 गणाच्या मधल्यामध्ये सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आयर्लंड संघाची आपल्याला पाहायला मिळते. चला, विनंती असणार आहे चला मी पुन्हा एकदा राहुल पाटील सरांचा संघ अर्थात वाशीगाव तसेच अनुप पाटील सरांचा संघ अर्थात कुक्षे दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती करतो आपण टॉस साठी आपण यायचं प्लीज या. थोडस विनंती असणार आपल्याला, कारण मित्रांनो आपण नेक्स्ट मॅच आपली आहे इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणे अनिवार्य असणार आहे. यानंतर प्रत्येक संघाच्या कर्णधारांनी याची मात्र नोंद घ्यायची आहे. चला, पंचांना विनंती असताना आपण अधिकचा वेळ घेऊ नका, थोडं स्पीडअप करा. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 5 धावा. बॉलिंग मार्कर बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत जिन्मय जोशी आणि पहिल्याच बॉल वरती ते मात्र सामना संपवलाय. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा, षटकार. इथे मात्र घाई होती आणि ती घाई पूर्ण केली गेली आहे. अशा प्रकारे आपण जर पाहिलं गेलं तर ऐरोली संघाने इथे मात्र आपला विजय नोंदवलाय. जिंकल्या संघाचे अभिनंदन, तसे हारल्या संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. मित्रांनो, आपण स्क्रीनवरती पाहताय कुक्षेत संघाचे कर्णधार अनुप जी पाटील सर आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. एक स्टार खेळाडू, स्टायलिश प्लेअर, एखाद्या हिरोला नक्कीच लाजवतील अशी नक्कीच एरिजेस्टी त्यांची पाहायला मिळते.
एका चेहऱ्यावरती चाम नक्कीच पाहायला मिळतोय. अनुप सर आपल्याला स्क्रीनवरती नक्कीच पाहायला मिळत आहेत. सरांना विनंती असणार आहे आपण यायचं आहे. नेक्स्ट मॅच आपली आहे, टॉस आपल्याला ते करायचं आहे. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अर्थात सामनावीरचा किताब ज्याच्या नावावरती राहिलाय तो अर्थात या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आलाय तो अर्थात संदेश गुप्ता, मॅन ऑफ द मॅच. चला विनंती असणार आहे संदेशच्या ना आपण यायचं आहे. कारण आपण जर पाहिलं गेलं एक मिडन ओव्हर आणि आपण जर पाहिलं गेलं तर 2 विकेट नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा केलेत आणि 3 झेल नक्की त्यांच्या माध्यमातून टिपले गेलेत. अशी एक भन्नाट कामगिरी त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. संदेश गुप्ता, मी सन्माननीय विनोद उपशहरप्रमुख आदरणीय सन्माननीय विनोदजी कोळी साहेब यांच्या शुभ हस्ते येथे त्यांचा सन्मान केला जाईल. संदेशजी गुप्ता एक चांगला खेळ त्यांच्या मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख खेळ इथे पाहायला मिळाला. नक्कीच संदेश आपलं कौतुक असेल.